भेंडी खरं तर औषधी आहे, पण ती चिकट असल्यामुळे आपण खरं तर बनवायला कंटाळा करतो ही भाजी. पण जर या पद्धतीने बनवली, चिकट तर अजिबात बनणार नाही, पण त्याची चव मात्र दुप्पट वाढेल. तर ह्यामध्ये असं कोणतं जिन्नस घातलंय त्यामुळे त्याची चव वाढेल ते आपण पुढे बघूया. तर त्यासाठी आपण इथे 400 ग्राम भेंडी घेतलेली आहे. ती धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि कापण्याची पद्धत अशी आहे, देठाच्या दोन्ही बाजू कापून घ्यायच्या आणि अशी मध्ये काप मारून 2 तुकडे करून घ्यायचे. जास्त बारीक करायची नाहीयेत आपल्याला. छोटी असेल तर एकच तुकडा आणि मोठी असेल तर 2 तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला सगळी भेंडी कापून घ्यायची आहे. त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला थोडं तेल जास्त लागेल. इथे मी 2 चमचे तेल घेतलेले आहेत, मोठे 2 चमचे. त्यामध्ये आपल्याला ही भेंडी टाकायची आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. ही भेंडी आपल्याला आता शिजवून घ्यायची नाही आहे. थोडी शिजली की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला प्लेट ठेवून ही भाजून घ्यायची नाही आहे. असं केल्याने भेंडीला चिकटपणा जास्त येतो. त्यामुळे असं ओपन ठेवूनच आपल्याला शिजवून घ्यायची आहे. नंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं चांगलं भाजलं की त्याच्यावरती आपण इथे 2 छोटे चमचे धणे घेतलेले आहेत. ते ओबडधोबड आपण वाटून घेतलेले आहेत आणि ते 2 चमचे इथे टाकलेले आहेत फोडणीमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण इथे 2 मीडियम साईज बटाटे घेतलेत. ते सालासकट घेतलेले आहेत आणि ते मोठे उभे काप करून ह्यात टाकलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करून आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. जवळजवळ 5-1 मिनिटं लागतील आपल्याला शिजायला बटाटे. तर मीडियम फ्लेमवरती चांगले शिजल्यानंतर आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बटाटे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत, कारण आपल्याला आता यामध्ये भेंडी पण टाकायची आहे. त्यामुळे हे दोन्ही जवळजवळ 80% शिजलेले आहेत. 20% आपल्याला एकत्र ह्याला शिजवू द्यायचे आहेत. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. सुरुवातीला आपण अजिबात मिठाचा वापर कुठे केला नव्हता. तर आता तुम्ही चवीनुसार मीठ टाका इथे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे 1.5 ते 2 चमचे आपल्याला धणापूड टाकलेली आहे यामध्ये. आणि शेवटला आपल्याला 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर झाकण बंद करून शिजत ठेवायची आहे आपल्याला भाजी. आणि एक दुसरा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती हे छान भाजून घ्यायचं आहे. आपल्याला तोपर्यंत भाजायचंय जोवर ह्याचं छान एक सुवास दरवळत नाही तोवर. छान भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आता हे बेसन काय करतं माहितीये, बेसन आपले जो चिकटपणा असतो भेंडीचा तो सोक करून घेतो आणि एक छान कोटिंग येते बटाटा आणि भेंडीला. ती चव जी असते ना ती खरं तर बेसनच्या पिठामुळे येते. तर आपण जे लाल तिखट टाकलेलं ना ते लाल तिखट आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आणि नंतर 1 मिनिट मिक्स करायचं बेसन सोबत आणि नंतर ते पूर्ण मिश्रण ह्यामध्ये ओतायचं आहे. तर आपण हे ओतून घेऊया बेसन या भाजीवर आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त मिक्स नाही करायचे, कारण का आता आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे. जास्त मिक्स केली तर ते बटाटे अख्खे तुटून जातील. तर त्याची खबरदारी घ्यायची. आणि शेवटला आपण इथे 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. त्याने तो चटपटीतपणा आपल्या भाजीला येतो. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस, चाट मसाला किंवा कोकम असेल ते टाकले तरीही चालतील. तर खूप छान लागते ही, स्पेशली चपाती सोबत. तर डब्यासाठी सकाळच्या उत्तम पर्याय आहे. तर छान दिसते पण आणि चवीला पण तितकी छान लागते ही. जास्त वेळ ठेवू नका, पटकन बनवा आणि पटकन खावा. त्याची ती चव असते, जो अरोमा असतो तो पटकन खाल्ल्यानंतर तुम्हाला तो जाणवेल. तुम्ही परत परत गरम करत राहाल ही भाजी तर ती चव लागणार नाही. तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा.